फलाधरता पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शास्त्रं शारीरकमीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्यः शंकराचार्यः तन्तु मे जन्म जन्मनि कृते श्रीगणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनि द्वापारे भृगुव्यासौ च कलौ तु शङ्करस्मृतम् शङ्करः शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शङ्करः सन्तु अच्छा सुनना सॉरी ये भी देना. सच्चिदानन्दरूपिणः भाजीचं केळं आहे ना हे. हा ज्ञानदं भाजी का केळं सद्गुरुं आहे. शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यम् श्रीमच्छङ्करधारिणम् सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् सद्गुरुनाथ महाराज की जय. आज कार्तिकी एकादशीचं शुभ पर्व. फार सुंदर पर्व असतं हे. भगवंत प्रत्यक्ष अवतरतात. भगवंताचा सान्निध्याचा अनुभव घेण्याची व्यवस्था आहे. माझे एक मित्र आहेत ज्योतिष्यकार, त्यांना विचारलं होतं की एकादशी अशी काय गोष्ट आहे, सगळे ग्रह शुभ फल देण्याची जे मुहूर्त त्याला एकादशी असं म्हणतात. असं मला परमपूज्य बाळासाहेब कुलकर्णी यांनी सांगितलं. आता ते हयात नाही आहेत, पण त्यांनी मला एकादशीचं महत्व सांगितलं. एकादशीचं महत्व नर्मदेच्या किनारी पूजनीय मंदाताईंकडून आम्ही ऐकलं. तेव्हापासून आम्ही एकादशा प्रारंभ केल्या. नर्मदा काठी मंदाताईंनी एकादशी विषयावर प्रवचन केलं. काकांनी मला कुठलाच उपवास दिला नव्हता, पण ताईंच्या सांगण्याने आम्ही एकादशा प्रारंभ केल्या. आज एकादशी आहे. चातुर्मासाची समाप्ती आहे. उद्या काकडा आरतीची समाप्ती आहे. उद्या द्वादशी आहे. भगवंत दयाळू असतो, संतही दयाळू असतात, त्यामुळे अवतार कायम दया दाखवतात. उद्या काकडा आरतीचा जरी शेवटचा दिवस असला तरी सुद्धा त्रिजटेने सीतेला अतिशय साथ दिली. सीतेचं मनोबल ज्या वेळेला कमजोर व्हायची वेळ यायची, तेव्हा त्रिजटा ही राक्षसी नसून सुद्धा सीतेला धीर द्यायची, आईसारखा धीर द्यायची. आणि त्रिजटेचं हे वागणं बघितल्यानंतर सीतेला अतीव आनंद झाला आणि जाण्यापूर्वी सीतेने त्रिजटेला आशीर्वाद दिला की कार्तिक महिन्याच्या द्वादशी नंतर हे त्रिजटा तुझ्यासाठी लोक 3 दिवस भगवंताला हे करतील, आळवतील. आणि म्हणून द्वादशी उद्या काकडा आरती संपत असली तरी त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा या 3 दिवशी आरती म्हणायची असते. काकडा ओवाळायचा नाही, पण भोपाळ्या म्हणायच्या असतात. आणि त्या म्हणायच्या असतात. हे त्रिजटेचे 3 दिवस आहेत.
अनायसे विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो. आणि केवढे संत कनवाळू असतात, की त्या त्रिजटेला सुद्धा सीतेने आशीर्वाद दिला, की तू अजरामर होशील या 3 दिवसात. म्हणून तिचं नाव त्रिजटा आहे. आपल्या विषयाकडे आपण वळूया. आणि आज रात्रीचा दासबोध 8 ते 9 आहे. डोंबिवलीचा 5 महिने भगवद्गीतेचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. रामकृष्ण हरी यावर्षीचा चातुर्मास 5 महिने होता अधिक श्रावणामुळे. तो 5 जणांनी मिळून पूर्ण केला आहे. आणखीन काही महत्वाच्या सूचना आपल्याला व्हॉट्सअपवर मिळणार आहे. नुकतंच नागपूरहून प्रवचनमाला करून, मग अमरावतीहून प्रवचनमाला करून यवतमाळला परतलो आहे. आणि उद्यापासून पुन्हा बडनेऱ्याची प्रवचनमाला प्रारंभ करतो आहे. त्यानंतर ब्रह्मपुरीला जायचं आहे. त्यानंतर यवतमाळ करून मग बुलढाण्याला जायचं आहे. अनेक ठिकाणी आणखीन बाहेर प्रवास आहे. त्यामुळे काही दिवस केनोपनिषदाचं रेकॉर्डिंग आपल्याला ऐकावं लागणार, कारण आम्ही दोघंही जण बाहेर आहोत. आणि त्या रेकॉर्डिंग वरून इथे आल्याबरोबर पुन्हा केनोपनिषदाचे आता तिसरा जो मंत्र आहे, त्यानंतर आपण चौथ्या मंत्राला प्रारंभ करू. तिसऱ्याचा एक दिवस गोश्वारा घेऊ हवं तर थोडा, आणि चौथ्या मंत्राला नंतर प्रारंभ करूया. पण दोघही जण बाहेर असल्यामुळे आम्हाला सातत्याने, म्हणजे एका गावाहून दुसऱ्या गावाला जातोय, यवतमाळला परत येत नाहीये. त्यामुळे तेवढ्या वेळ आपण रेकॉर्डिंग ऐकणार आहात. परवापासून उद्या भगवद्गीता ठरल्याप्रमाणे होणार आहे. आणि आपला ठरल्याप्रमाणे कार्यक्रम सोमवार ते गुरुवार उपनिषद आणि शुक्रवारी भगवद्गीता असा चालू राहील. थोडे दिवस रेकॉर्डिंग राहील, तेवढी आपण एकदा रिव्हिजन झाली असं समजून ऐकावं. ओम आप्यायन्तु ममांगानि वाक् प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलम् इंद्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरो अनिराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. न तत्र चक्षुर्गच्छति न वाग् गच्छति नो मनो न विद्मो न विजानीमो यथै तदनुशिष्यात् धन्यदेव तद्विदिता दथो अविदिता दधी इति शुश्रुम पूर्वेशाम ये नस्तत द्वचक्षिरे. तिसऱ्या मंत्राचा आपण प्रारंभ करून 3 दिवस होऊन गेलेले आहेत. आणि आज आपण त्या मंत्राच्या पूर्णत्वाकडे जातोय आणि सुरुवात पुन्हा करतो. अन्य देव तद विदिता दथो अविदिता दधी. विदित कशाला म्हणायचं आणि अविदित कशाला म्हणायचं? जी दृश्य वस्तू असते ती विदित असते, जी परिच्छिन्न वस्तू असते ती विदित असते, जी उत्पाद्य वस्तू असते ती विदित असते, जी अनित्य वस्तू असते ती विदित असते. त्याचं ज्ञान होतं, त्याला विदित असं म्हणतात. विशेषत्वाने ज्या वस्तूचं ज्ञान होतं व ते ज्ञान सांगता येतं, त्याला विदित असं म्हणतात. विदित नेहमी अल्प असतं,
विदित नेहमी परच्छिन्न असतं. विदित नेहमी अल्प व्यापक असतं. आणि आत्मस्वरूप हे ज्ञात वस्तूंपासून भिन्न स्वरूपाचे असल्यामुळे आत्मस्वरूप विदित नाही. तद्विदितादथो. आत्मस्वरूपाला विदित म्हणता येत नाही, कारण आत्मस्वरूप उत्पाद्य नाही. आत्मस्वरूप संस्कार्य नाही. आत्मस्वरूप विकार्य नाही. जी वस्तू विदित असते ती उत्पाद्य असते, ती संस्कार्य असते आणि ती विकार्य असते. विकार कशाला म्हणतात? एका वस्तूपासून दुसरी वस्तू तयार होणे किंवा ती वस्तू आपलं स्वरूप बदलून टाकणे, त्यानंतर पुन्हा मूळ स्वरूपात येत नाही, त्याला विकार असं. दुधापासनं दही होतं. दही हा दुधाचा विकार आहे. पण दुधाचं दही झाल्यानंतर दह्याचं पुन्हा दूध होत नाही. आता हे मी नवीन शिकलो की आवाज सुरू झाला खडखड की आता कोणाला काही म्हणायचं नाही, आपण स्वतःच कानातला इयरफोन काढून टाकायचा आणि स्पीकरनी सगळ्यांना ऐकू येतच आहे. अन्य देव तद अविदिता. कार्य हे नेहमी विदित असतं आणि कारण हे नेहमी अविदित असतं. म्हणजे काय? काल हा विषय थोडा झालेला आहे, पण त्याच्यावर नीट प्रकाश टाकणं फार गरजेचं आहे, कारण मंत्रातला भाग आहे अन्य देव तद्विदिता दथो अविदिता दधी. विदित जे नाही ते अव्याकृत तत्व पाही, ब्रह्म पलीकडे त्याही सर्व रूप. आता पहा पुन्हा पुन्हा विषय काकांनी सांगितलेला आहे. काल सुंदर अभ्यासू साधिकेने मला प्रश्न विचारला. त्यांच्या प्रश्नाने मला आनंद झाला. त्यांचं नाव सांगितलेलंही त्यांना आवडत नाही म्हणून ते घेत नाही. विदित शब्दाविषयीच होता. काका म्हणतात ब्रह्म कसं आहे? सर्व रूप आहे. म्हणजे जे विदित आहे ते कृत आहे आणि ब्रह्म जे आहे ते अकृत आहे. विदित जे आहे ते रूपवान आहे. आता ब्रह्माला अरूप म्हणण्यापेक्षा सर्व रूप म्हटलं. सर्व रूप म्हणण्याच्या मागचा उद्देश आहे सगळं ब्रह्मच आहे. याला सर्व ब्रह्मवाद असं म्हणतात. वादाचे पण काही प्रकार आहेत. वाद शब्दाचा अर्थ मांडणी असा होतो. वाद शब्दाचा अर्थ विचाराची बैठक असा होतो. आपण घरात किंवा शेजाऱ्यांशी करतो त्याला वादावादी म्हणतात, वाद नाही म्हणत. आणि नाही तर मग तुटे वाद संवाद तोही करावा. वाद संपेल असा संवाद करावा. आता या ठिकाणी वाद शब्दाचा अर्थ असा घेतला आहे की आम्ही सर्व ब्रह्मवादी आहोत, म्हणजे हा संवादाचा भाग आहे. सर्वम ब्रह्ममयम रे रे सर्वम ब्रह्ममयम. सगळं जग ब्रह्मरूप आहे. ईश्वरच निमित्त कारण आहे, ईश्वरच उपादान कारण आहे. याला ईश्वर कारणवाद असतो. हे सगळं जग ब्रह्मावर विवर्त आहे, याला मायावाद असं म्हणतात. याला अध्यासवाद असं. जगत सत्य आहे, बाकी काही खरं नाही, याला चार्वाकवाद असं. खैर, चार्वाकाला विदित मान्य आहे, आम्हाला अविदित सुद्धा मान्य नाही. ब्रह्माला विदित म्हटलेलं तर खपतच नाही अद्वैतवाद्यांना, पण ब्रह्माला अविदित म्हणणं सुद्धा खपत नाही, कारण ब्रह्म कारणही नाही. पुष्कळदा काय असतं की कार्याच्या मागचं जे कारण आहे ते अदृश्य असतं, ते दिसत नाही. आणि जे दिसत नाही त्याला अविदित म्हणतात. जे सापडत नाही त्याला अविदित म्हणतात. जे शोधून काढता येत नाही पण असतं त्याला अविदित असं म्हणतात.
उदाहरण घेऊया. उदाहरण द्यायलाही सुद्धा विचार करावा लागतो. काही काही उदाहरणं द्यावे की नाही असा विचार करावा लागतो. सुचतं, पण उघड बोलणं कठीण असतं. पण देणार आता उदाहरण सुचलंय तर देऊन देतो. भारताच्या विरुद्ध उपद्रव माजवणारा जो खलिस्तानी आतंकी होता, त्याला कॅनडामध्येच मारल्या गेला. त्या दिवशी भारताच्या रॉचे प्रमुख कॅनडात होते. आणि मग हे अचानक कसं झालं? त्यांनी तर मारलं नाही. मेला तर आहे. म्हणजे कार्य दिसत आहे की तो खलास झालाय, त्याचा खून झालाय, त्याला मारून टाकलाय. कारण नाही सापडत आहे. याला अविदित असं. कारण सापडत नाही, कार्य झालेलं आहे. आणि आत्मा अविदित सुद्धा नाही, कारण आत्मा कार्याचं दडलेलं कारण सुद्धा नाही. हळूच दुसऱ्याला चिमटा घेतला. चिमटा घेणं हे कार्य झालं, पण आतमध्ये त्याच्याविषयीचा जो जळफळाट आहे हे कारण आहे. आतमधलं कारण म्हणजे जळफळाट दिसत नाही, त्याला अविदित असं म्हणतात. दिसत नाही पण असतो, त्याला अविदित असं म्हणतात. आत्मा त्या दृष्टीने सुद्धा कार्याचं कारण नाही, कारण ब्रह्मावर जगत निर्माणच झालं नाही. ब्रह्मावर जगताचा भास आहे, ब्रह्मावर जगत निर्माण झालेलं नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून विदित हे ज्ञात असतं आणि अविदित हे अज्ञात असलं तरीही ते आहे. आणि त्यापासून ज्ञात वस्तू घडते. ब्रह्मापासून काहीच घडत नसल्यामुळे ब्रह्म कार्यही होऊ शकत नाही आणि ब्रह्म कारणही होऊ शकत नाही. ईश्वर कार्यही होतो, ईश्वर कारणही होतो. कार्यात ईश्वर अनुस्यूत आहे आणि कारण हे ईश्वरामुळे असतं, म्हणून ईश्वर कारणवाद मान्य आहे. पण ब्रह्म कारणवाद नावाचा वाद नाही, सर्व ब्रह्मवाद आहे. ईश्वर कारणवाद आहे. आणि म्हणून जगत निर्माण होण्यासाठी ब्रह्म हे कारण नाही, नाही आणि नाही. का बरं ब्रह्म कारण नाही? ब्रह्म यासाठी कारण नाही की ब्रह्मांड नावाचं कार्य निर्माणच झालेलं नाही. अगाजे झालेची नाही, त्याची वार्ता पुसिसो काही, याला अजातवाद असं म्हणतात. संतांची विचारसरणी आहे. विचारसरणी आहे का हो संतांची? संतांचा अनुभव आहे. हा अनुभव त्यांनी शब्दामध्ये व्यक्त केला, याला विचारसरणी म्हणत नाही. ही प्रत्यक्ष अनुभूती आहे संतांची, जग झालेलंच नाही. म्हणून 9,000 ज्ञानेश्वरीच्या ओव्या लिहिल्या, पण ज्यांनी त्यांचा छळ केला त्यांच्याविषयी अर्धी ओवी सुद्धा लिहिलेली नाही. 2 शब्द सुद्धा चुकीचे किंवा वाईट लिहिलेले नाहीत, कारण त्यांच्या दृष्टीने जगच नाही झालं. म्हणून ब्रह्म अविदित सुद्धा म्हणता येत नाही, विदित तर म्हणता येतच नाही. काल आपण आलंबन हा मुद्दा सांगितला होता, तोही मला पुन्हा थोडासा स्पष्ट करायचा आहे. यासाठी स्पष्ट करायचं आहे की चांगले चांगले काल विचारात पडले, उत्तम अभ्यासक सुद्धा विचारात पडले. ज्यांचा अभ्यास कच्चा असेल त्यांना झोप येणं स्वाभाविक आहे. त्यांनी जर कार्तिक महिन्याचा फायदा घेतला असता आंघोळ करण्याचा तर चांगलं झालं असतं. उपनिषद इतकं सहज पचणार नाही. जने खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे. संपूर्ण श्री गुरूंची शरणागती किंवा परिपूर्ण अभ्यास, या 2 पैकी कुठल्याही एका गोष्टीला निवडावं लागतं.
मग आम्हाला शरणागती सोपी वाटते. अभ्यासापेक्षा शरणागती जास्त कठीण आहे. आम्ही शरणागत आहो असं वाटायला एक सेकंद नाही लागत. पण जन्म निघून जातो, पण खरी शरणागती मिळत नाही. कालच एका साधकाला मी सांगितलं, की तुम्हाला बोलायचं आहे. ते म्हणतात, तुम्ही म्हणता पण यावेळेला नाही बोलत. मला बोलता येईल का हो? तुम्ही बोलणारे आहात असं का समजता? शरणागती कमी पडते. मी बोलणारा आहो असं वाटूनच जातं. अनंत जन्मांचे संस्कार आणि आजवरच्या आयुष्यातले संस्कार. त्यामुळे मी करता आहे हे वाटायला वेळ नाही लागत. आणि हे सगळं मोडून काढणे याला शरणागती असते. आणि शरणागती किंवा परिपूर्ण अभ्यास म्हणून शरणागती इतकी सोपी नाही. प्रत्येकाला वाटतं की मला शरणागती जमेल, पण शरणागती आवाक्याच्या बाहेरची असते. अभ्यास आवाक्यात येतो. असो, तरीही एखादा कोणी असतो की जो शरणागत होऊन त्याला अभ्यास करण्याची गरज नाही आहे लक्षात ठेवा. त्याला वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही. त्याच्यासाठी समर्थांची ओवी सुद्धा आहे, की श्री गुरूंच्या चरणी जर तो पूर्णपणे शरणागत असेल, तर त्याला वेदांताचा अभ्यास करण्याची गरज नाही. असेल तर नाहीतर आमचं आपलं नामच बरं हा पळकुटा विचार नाही. मग त्या नामीशी ऐक्य पाहिजे. सर्व जे ज्ञेय आहे, सर्व जे विषय आहे, त्या सगळ्यांना विदित म्हणतात. विदित कुठेतरी, काहीतरी, कोणाला तरी, केव्हा तरी मध्ये सापडतच असतं. आणि अगाध ज्ञान जया घडे ते निराळे असणे पडे, ब्रह्मची एकची ते न मोडे, ज्ञाता ज्ञेय. आणि म्हणून ब्रह्म एकच आहे. त्यामुळे तिथे भिन्नता असू शकत नाही. म्हणून सगळं विदितच आहे. जे व्यक्त झालेलं असतं त्याला व्याकृत असं म्हणतात. जे केलं गेलेलं असतं त्याला व्याकृत असं म्हणतात. ब्रह्माविषयी व्यक्तता संभवनीयच नाही. आणि म्हणून ते अव्याकृत आहे. ब्रह्माविषयी कृती संभवनीय नाही, म्हणून ब्रह्म अकृत्रिम आहे. सर्व दृश्य इंद्रिय गोचर आहे. परंतु विश्व शब्दाची व्याख्या पण आहे, की विविध प्रत्यय गोचरम विश्वम. आचार्य सांगतात, ज्ञान जे जे विदित ते ते अल्प मर्त्य नाशवान दुःख रूप. काल आपण सांगितलं होतं, जातस्य हि ध्रुवोर मृत्यूर ध्रुवम जन्म मृत्यूस्य. ज्ञात वस्तूहून भिन्न आहे आणि अविदित अज्ञात असली पाहिजे. असं ब्रह्म अज्ञात नाही. आता कसा विषय झाला, कार्यही नाही आणि कारणही नाही. आता ज्ञातही नाही आणि ब्रह्म अज्ञातही नाही. अज्ञात वस्तूपासून भिन्न स्वरूपाचा आहे, कारण ब्रह्म अनुभवता येतं. अज्ञात वस्तूचा अनुभवच येत नाही. अज्ञात वस्तूचा अनुभवच येत नाही. आणि ब्रह्म तर सर्व संतांना अनुभवाला आलेला आहे. मग ब्रह्माला अज्ञात कसं म्हणता येईल? म्हणून ब्रह्माला अज्ञात म्हणता येत नाही, म्हणून अविदित म्हणता येत नाही. आता ब्रह्म विदितापासूनही वेगळं आहे आणि अविदितापासूनही वेगळं आहे. विदिताच्याही वर आहे आणि अविदिताच्या उपरी, त्याही पेक्षा वर आहे. आणि म्हणून स्वरूप ज्ञानाचाही विषय नाही, स्वरूप अज्ञानाचाही विषय होत नाही. स्वरूपाचं ज्ञान हा शब्द प्रयोग जरी असला तरी हा अनुभवात सिद्ध होत नाही. कारण ज्ञान वेगळं आणि स्वरूप वेगळं, द्वैत आलं, अद्वैत या ठिकाणी मोडतं. म्हणून जाणीव नेणीव भगवंती नाही. मला माहिती आहे की विषय खरंच जड आहे, झोप येणं स्वाभाविक आहे. उपनिषदांमध्ये सुस्ती येणं यात काही गैर नाही आहे. त्याची ती मल पातळी विक्षेप पातळी त्याला नाही कार्य करू. ही हसण्याची गोष्ट नाही. आपण एकाग्रतेने ऐकतोय का? आपल्याला समजलं आहे का? आपण प्रश्न विचारतो आहे का? आपण जाणून घ्यायला उत्सुक आहे का? हे बघावं. दुसऱ्याला हसणं फार सोपं असतं. ज्ञान आणि अज्ञान
परमात्म स्वरूपात नाही. कार्य आणि कारण दोनही परमात्म स्वरूपात नाही. आणि म्हणून ब्रह्म कार्य आणि कारण ह्याच्या अतीत आहे. ब्रह्म कार्यही नाही, ब्रह्म कारणही नाही. म्हणून ब्रह्म कार्य कारणातीत आहे. आपण ज्ञात आणि अज्ञात सांगितलं, कार्य आणि कारण सांगितलं. बीज हे कारण आहे, वृक्ष हे कार्य आहे. बीज हे कारण आहे. बीज पेरल्यानंतर त्याच्यातून वृक्ष येतो. ब्रह्म पेरल्यानंतर जगत येत नाही. बीज वृक्ष रूप आहे, ब्रह्म जगत रूप नाही. म्हणून ब्रह्मापासून जगत झालेलं नाही, पण बीजापासून वृक्ष झालेला आहे. मग ब्रह्मापासून जगत का झालं नाही? ब्रह्मावर जगत भासतं. म्हणून शंकराचार्यांनी एक वेळ अशी आली होती, सनातन वैदिक हिंदू धर्माची काय झाली होती, जाण हरवली होती. शून्यवाद्यांनी त्याला पराभूत करतील की काय अशा स्थितीत आले होते. म्हणून सनातन वैदिक हिंदू धर्म आणि यज्ञ याग करणारे आपले चेहरे लपवत. आता हा धर्म रसातळाला जातो की काय अशा वेळी भगवंत अवतरले. भगवान श्री शंकराचार्यांच्या माध्यमातून. म्हणून त्यांना भगवत पूज्यपाद असं म्हणतात. भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्यांनी अवतार घेतला आणि रसातळाला गेलेल्या हिंदू धर्माचं पुनरुत्थान झालं. शून्यवाद्यांचा पराभव झाला आणि पुन्हा अध्यासवादाची मांडणी करून त्यांनी सांगितलं की ब्रह्मापासून जगत निर्माण झालेलं नाही, जगत ब्रह्मावर भासतं. मायावाद त्यालाच म्हणतात, अध्यासवाद त्यालाच म्हणतात, विवर्तवादही त्यालाच म्हणतात. या मांडणीला विवर्तवाद असं. एक दोन भाग आहेत त्याच्यामध्ये. त्यात परिणाम आहे आणि एक विकार आहे. दुधापासून दही होतं हा परिणामवाद आहे. पण बादलीच्या पाण्यामध्ये काडी बुडवली तर ती काडी वाकडी आहे असं वाटतं, हा विवर्तवाद आहे. विवर्तामध्ये अध्यस्त जरी दिसत असला तरी अधिष्ठानात बदल दिसत नाही. पण परिणामवादामध्ये बदल झालेला असतो. तर ब्रह्मावर जगत झालं हा विवर्त आहे, हा परिणाम नाही आहे. आणि म्हणून ब्रह्मापासून जगत निर्माण झालं नाही, कारण जगत ही उत्पत्ती नाही आणि जगत हा परिणाम नाही, जगत हा भास आहे. अव्यक्तादीनी भुक्तानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्यव तत्र का परिदेवना. म्हणून आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम म्हटलं जातं. जग हा भास असल्यामुळे जगात मिळणार जे सुख आहे ते सुद्धा भासमानच आहे. मग आता मला मिळत असलेलं प्रत्येक सुख भासमान आहे, हे सुख मिळाल्यावर लक्षात ठेवलं तर काय हरकत आहे? मला मिळालेलं प्रत्येक सुख भासमान आहे. मग सुख मिळाल्यानंतर सुख भासमान आहे असा जर विचार केला तर सुखाची आसक्ती निर्माण होत नाही. सुखामध्ये आम्ही स्वरूप विसरून जात नाही. आणि सुख हे नंतर दुःखाला कारणीभूत असतं. साधना पंचकम मध्ये आचार्यांनी सांगितलंय, भवसुखे दोषोनुसंधीय. म्हणून सुखाला दोषपूर्ण नजरेतून बघायचं, की सुख हे पूर्णतः सुख असू शकत नाही. सुख हे पूर्णतः सुख असू शकत नाही. केवळ सुखाव भास असतो. म्हणून न कर्मणा न प्रजया न धनेन त्यागैने के अमृतत्व मानुष. कर्मानी प्रजोत्पत्तीनी आणि धन्याने सुख निर्माण होत नाही. खरं सुख त्यागानी निर्माण होतो. आपला मुद्दा पुन्हा एक घेतो.
त्याग आत्मा न ध्येयम न उपादेयम. आत्म्याचा त्यागही करता येत नाही आणि आत्म्याला ग्रहणही करता येत नाही. तुम्ही काय कठीण कठीण भाषा वापरता, कठीण कठीण भाषा वापरता. थोडस चालू होतं, मग झोप येणं स्वाभाविक असतं. मग समजून घ्यावं, प्रतिप्रश्न विचारावा. जे काहीच विचारत नाही त्यांचं बरं असतं, हसायला मोकळे असतं. अभ्यास करून आपल्या अडचणी सोडवून घेण्याची जी जिज्ञासा असते, ही जिज्ञासा फार मोलाची असते. परिप्रश्नेन सेवया. आणि म्हणून ते ग्रहणही करता येत नाही आणि आत्म्याचा त्यागही करता येत नाही. कसा आहे हो? उदाहरण देऊया. अधिष्ठान कपड्यावर अध्यस्त रंग चिटकवला. अधिष्ठान कपड्याला अध्यस्त रंग दिला, म्हणजे कापडाला रंग दिला. कापड रंगीत झालं आपली भाषा. ही शास्त्र भाषा सोडून द्या, कापड रंगीत झालं. आता रंग कापडाला सोडू शकतो, रंग कापडाला सोडू शकतो, कापड रंगाला सोडू शकतो. या दोन मधलं काय बरोबर? मी सांगतो तुम्हाला. रंगाने कापडाला ग्रहणही केलेलं नाही आणि रंगाने कापडाचा त्यागही केलेला नाही. कापड जसं आहे तसंच आहे. कापडाने रंगाला ग्रहण केलं आणि कापडाने रंगाचा त्याग केला. आता गोंधळ निघून गेला. कापड रंगाला ग्रहण करू शकतो, म्हणजे कापड रंगीत होऊ शकतो. त्या कापडाचा रंग निघून जाऊ शकतो, म्हणजे कापड रंगाचा त्यागही करू शकतो. कापड रंगाचा स्वीकारही करू शकतो, पण रंग कापडाचा त्यागही करू शकत नाही. रंग कापडाचा स्वीकारही करू शकत नाही. रंगात ती ताकदच नाही. रंग जेव्हा कापडाला लागतो तेव्हा कापड रंग लावून घेतो म्हणून लागतो. तस आत्मस्वरूपाचा त्याग करता येत नाही. रंगाला कापडाचा त्याग करता येत नाही. रंगाला कापडाचा स्वीकारही करता येत नाही. कापडाने रंगाला स्वीकारलं तर ठीक आहे, रंग नाही कापडाला स्वीकारू शकत. रंगात धमकच नाही तेवढी. आणि म्हणून न ध्येयम न उपादेयम शांकर भाष्यात म्हटलंय. काय म्हटलंय? आत्मा न ध्येयम न उपादेयम. आत्म्याचा त्यागही करता येत नाही आणि आत्म्याला ग्रहणही करता येत नाही. याच कारण असं आहे की आत्मस्वरूपा व्यतिरिक्त दुसरं काही अस्तित्वातच नाही. म्हणून ते विदित आणि अविदित दोन्ही पासून वेगळं आहे. म्हणून हेय आणि उपादेय या दोन्ही पासून ते वेगळं आहे. म्हणून आत्मस्वरूपाची प्राप्ती सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून अप्राप्तस्य प्राप्ती ही. काय म्हणतात आचार्य? त्याच्यावर काका सांगतात आचार्य भाष्यावर, तत्वमस्यादी श्रुती आत्मा जाणा सांगती, तेथे साधने आभासती विज्ञान रूप. साधना सुद्धा आभास आहे, साधना सुद्धा भास आहे. मग आत्मस्वरूपाचा अभ्यास करा म्हणजे काय? विज्ञान रूप तो मी आहे हा अनुभव. आत्मा कसा अनुभवायचा? दशमहास्वम. 10 जण नदीतून पोहून बाहेर आले आणि आपण 10च्या 10 आलो का पाहायला मोजायला घेतलं. आता एकाने मोजायला घेतलं, 9च भरले. दुसऱ्याने मोजायला घेतलं तरी 9च भरले. प्रत्येक जण सगळ्यांना लाईनीत उभा करायचं आणि मोजायचं, आणि तो स्वतःला मोजायचं विसरायचा, त्याच्यामुळे 9च भरायचे. मग तिकडनं एक माणूस आला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही 10ही रांगेत, तुम्ही सगळे रांगेत उभे राहा, मी मोजतो. तेव्हा 10 भरले. मग ते म्हणले 10 कसे? म्हणे द्वशमहास्वम. श्रीगुरु लागतो, तो तू आहे सांगण्यासाठी श्रीगुरु लागतो. तत्वमसीचा उपदेश केल्याशिवाय अहम ब्रह्मास्मीचा अनुभव येत नाही. कागदी घोड्यांमधून येत नाही, कारण आत्मा अप्राप्य आहे.
म्हणून अप्राप्तस्य प्राप्ती. आणि म्हणून ब्रह्म हे साधने कवणा, न कळे कळले कोणा, अनुपादेय जाणा साधकासी. आता अनुपादीय म्हणजे ब्रह्म प्राप्त करणं शक्य नाही. आत्मा मी आहे हा अनुभव येतो, पण मला आत्मा कळला असा अनुभव आत्म्याचा येत नाही. कारण मी आणि आत्मा असे दोन राहिले तर मला आत्मा कळला असं म्हणता येईल. मी आत्मैक्य रूप झाल्यामुळे, माझं आत्मैक्य झाल्यामुळे आता मला आत्मा कळला असं म्हणण्याची सुद्धा शक्यता नाही. कारण म्हणायला जीव उरला नाही. आत्म्याचे ज्ञान घेण्यासाठी जितका जितका प्रयत्न करतो, तितकं तितकं आत्मस्वरूप माझ्यापासून दूर जात. तद्दुरे तद्वंदिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः. आत आहे बाहेर आहे, दूर आहे आणि जवळही आहे. जवळ दूर ह्या सुद्धा काल्पनिक टर्मिनॉलॉजीज आहेत, नुसत्या कल्पना आहेत. दूर नावाची गोष्ट ही दूर असत नाही आणि जवळ नावाची गोष्ट जवळ असत नाही. खेड्यातल्या माणसाला म्हटलं की ते जावं लागेल, अरे दोनच वावर, त्याची ते दोन वावर आपल्या पायाला गोळे येऊन जातात, पण त्याचे ते दोन वावर संपतच नाही. 2 फरलांग का 2 मैल त्यालाच माहित असते. तो 2 वावर सांगतो बा, काही दूर नाही साहेब, दोनच वावर. अरे 2 वावर म्हणजे आम्ही तर थकून गेलो 2 वावरामध्ये. म्हणून दूर आणि जवळ या कल्पना सुद्धा काय आहे, कल्पित आहेत. नाहम वेदैर्न तपसा न दानेन न चेज्जया. आत्मा प्राप्त करू शकत नाही, नायम आत्मा प्रवचनेन लभ्य. म्हणून आत्म्याची प्रत्यक्ष प्राप्ती होत नसते. मी आत्मरूप आहे एवढं साधकाला कळत. नगर दासबोध अभ्यास मंडळावर हा विषय खुलासाने मांडला होता. आणि आता परमपूज्य योगेश बुवा रामदासी यांच्या बरोबर ब्रह्मपुरीला सोहम आत्मा स्वानंद घन हा विषय आहे. मी आणि योगेश बुवा रामदासी सज्जनगडचे प्रमुख आम्ही ब्रह्मपुरीला एका व्यासपीठावर आहोत. असो, यथार्थ वेदांत श्रवण झालं पाहिजे. आत्म्याचं सम्यक ज्ञान, संशय आणि विपर्यय रहित अभेद ज्ञान झालं पाहिजे, तर आत्मा कळतो. नाहीतर आत्मा कळत नाही. नाही तर मग अयम आत्मा ब्रह्म, आत्माच ब्रह्म स्वरूप आहे. आत्म ब्रह्मैक्य चांगदेव महाराजांसाठी वापरलेला डॉक्टर काकांनी शब्द आहे. या आत्मा अपह पात्मा, य साक्षात अपरोक्षात ब्रह्म. बृहदारण्यक. य आत्मा सर्वांतराहा. बृहदारण्यक. जीव ब्रह्मैक्य सांगणाऱ्या सर्वांतर्यामी वगैरे वगैरे ब्रह्म प्रतिपादक अनेक श्रुती आहेत. काका त्याच्यावर एक सुंदर ओवी लिहितात आहे. हा आत्मा ब्रह्मची आहे, तू तोची होऊन पाहे. ऐसी श्रुती जे पाहे ते परंपरेच्या. हा आत्मा ब्रह्मची आहे, तू तोची होऊन राहे. काय म्हणतात काका, तू ते होऊन राहा बस. ऐसी श्रुती जे पाहे परंपरेच्या. आता काकांनी इथे परंपरेचा शब्द का बरं वापरला, इथे शुश्रुम पूर्वेशाम ये नसत द्वच चक्षिरे. आता ह्या ओवीशी शेवटच्या मंत्राच्या शेवटच्या चरणाशी आता आपण येतो आहे. आत्मा शब्द आत्मरूप होऊनच समजतो, तसा कळत नाही. साखरेचं किती वर्णन केलं तर साखर कळेल का हो? सांगावं लागतं. तू एकदा चाकून पहा, जिभेवर चिमूटभर तरी साखर खा, मग गोडी म्हणजे काय तुला कळेल. म्हणजे गोडीवर कितीही भाषण दिलं तरी गोडी कळली असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणून प्रवचन जमलं, प्रवचन चांगलं करता आलं म्हणजे आत्मा कळला असं होत नाही. म्हणून प्रवचन करू नये असा त्याचा अर्थ नाही. आत्मसाक्षात्कार होण्यासाठी प्रवचन करावं. प्रवचन हे माझं साधन असावं. प्रवचन हा मिरवलेला भाग नसावा. ऐसेनी या उपदेशा न चले कोणती भाषा. काका म्हणतात,
परी आत्मा जाणण्या आशा मावळून नेली. इथे जरी भाषा कार्य करत नसली तरी आत्मा निश्चित कळणार आहे. ब्रह्मस्वरूपाचं जे ज्ञान आहे ते आचार्य परंपरेने घ्यावं. एवकार शब्द वापरून ब्रह्मरूपता आचार्य उपदेशाच्या परंपरेचं आग्रहपूर्वक प्रतिपादन करते. या ठिकाणी एवकार शब्द वापरलाय आणि म्हणून ते म्हणतात, कुणी वापरला एवकार शब्द? भाष्यामध्ये वापरला. प्रवचन, कीर्तन, तप, मेधा शक्ती, बहुश्रुतता इत्यादी सर्व गोष्टी असल्या तरीही श्री गुरूंच्या श्रीमुखातूनच उपनिषद ऐकावं. आम्ही गुरूंना विधिवत शरण गेलो पाहिजे, त्यांची मनोभावे सेवा केली पाहिजे आणि श्री गुरु मुखाच्या श्रवणातून त्यांच्या असीम कृपेने जर आम्हाला समजलं तरच त्यासाठी तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रश्न विचारले पाहिजे. म्हणून जे लोक प्रश्न विचारण्यासाठी मला फोन करतात, आनंद होतो मला, त्यांना मी उत्तर देतो सुद्धा. नाही तर ऐकायचं आणि बस. दुर्लभा विषया त्यागा दुर्लभम तत्वदर्शनम दुर्लभा सहजावस्था सद्गुरो करुणांबिना. सहजावस्था श्री गुरूंनी कृपा प्रसाद केल्याशिवाय प्राप्त होत नाही. करुणा सिंधू श्री गुरुच सहजावस्था प्राप्त करून देऊ शकतात. आणि म्हणून जे साधक श्री गुरु कृपांकित असतात त्यांचं कल्याण. इति शुश्रुम पूर्वेशाम ये नस्तत द्वचक्षिरे ये नस्तद्व्याचक्षिरे ये नस्तद्व्याचक्षिरे. आत्मा ब्रह्मची आहे, तू तोची होऊन राहे. तया ते तर्क न बांधी न भ्रम प्रमादादी व्याधी ते जे ती परंपरा अनादी श्रुती स्वरूप. म्हणून परंपरेने आलेलं ज्ञान असतं. काही लोक गुरु करतात पण त्या गुरूंची परंपराही नसते आणि संप्रदाय नसतो. त्यांचा कोणीतरी एखादा गुरु असतो किंवा कोणीतरी एखादं पूर्वीचं असतं, पण संप्रदाय नसतो आणि परंपरा पण अनादी चालत आलेली नसते. अशा गुरूंपासून आत्मज्ञान होत नाही. बाकी सगळं असतं, त्यांच्यापाशी सामर्थ्य असतं, सगळं असतं, पण ते ब्रह्मरूप करू शकत नाही. आणि म्हणून परंपरेची गरज आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त होई, परंपरेची गरज आहे. समर्थांची परंपरा आहे, रामरायांपासून चालत आले. माऊलीची परंपरा आहे. म्हणून परंपरेला वंदन असलंच पाहिजे. संप्रदाय आणि परंपरा या दोन मधले ते श्री गुरु असावे. श्री गुरूंना संप्रदायही असला पाहिजे आणि श्री गुरूंना परंपराही असली पाहिजे. नाही तर एखादं कुठेतरी असं मोठं झाड उगवतं आणि हे आमचे गुरु आणि मग झालं, त्यांच्यापासून पुढे शिष्य, असं नाही. ते उगवलेलं नसावं. ते पुढे किती मोठं झालं तरी त्यांच्या खाली बाकी झाडं तयार होऊ शकत नाहीत. अशी मोठमोठी नाव आहेत आणि त्यांच्या परंपरा नाहीत. काही जण सांगण्यासाठी एखाद्या गुरूंचं नाव सांगून देतात. गुरु परंपरा बोला, गुरूंचा संप्रदाय बोला. संप्रदाय आणि परंपरा या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे. ऐसी ही ज्ञाना परंपरा अखंडतेची धारा तोची तू ते शिष्यवरा दाविली. हे शिष्या, मी तुला उपदेश करत असलो तरी ज्ञान परंपरेची अखंड धारा मी तुझ्या समोर प्रगट केलेली आहे. त्यानुसार तू चाल. गुरु आपल्या मनाने कसं करावं हे सांगत नाही. शिष्याला जरी वाटत असलं की गुरु सांगतात, तरीही गुरु परंपरेला धरून सांगतात, संप्रदायाला धरून सांगतात, त्याला मोडून नाही सांगतात. त्यांना तसं सांगायचं नसतं कधी. खूप पाठपाठांतर झालं, खूप ओव्या पाठ झाल्या.
म्हणजे ज्ञान झालं असा त्याचा अर्थ होत नाही. आणि खरं सांगू का, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, सद्गुरु रूप झाल्यानंतर दुसरे लोक तो सद्गुरु आहे हे ओळखू शकत नाही. सदा स्वरूपानुसंधान हेची साधूचे लक्षण. जनामध्ये राहे परी जना वेगळी वृत्तीस आहे. लोकांमध्ये राहून सुद्धा तो लोकांच्या संघांपासून वेगळा असतो. म्हणून परंपरेचं अतीव महत्व आहे, संप्रदायाचं अतिशय महत्व आहे. म्हणून आचार्यांची परंपरा आहे, अद्वैत संप्रदाय आहे. याचं महत्व आहे, याची अनिवार्यता आहे. म्हणून भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य यांचे अनंत उपकार आहेत. पण परंपरा कुठून आहे? सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम. परंपरे शिवापासून आलेली आहे. काही जण हा श्लोक नारायण समारंभम म्हणतात तरी चालतं. नारायण समारंभम शंकराचार्य मध्यमाम. कारण सदाशिव आणि नारायण यांच्यामध्ये फरक नाही आहे, भेद नाही. शिवस्य हृदयम विष्णु विष्णस्य हृदयम शिव यथा शिवमयम विष्णुर एवं विष्णुमया शिव. त्यामुळे काही नाव कुठलंही घ्या, सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम. मध्ये कुठे आहेत? परंपरेच्या मध्ये आहे शंकराचार्य. आणि अस्मद आचार्य पर्यंताम, तिथून माझ्या श्री गुरु पर्यंत वंदे गुरु परंपरा. सदाशिवांपासून शंकराचार्यापर्यंत चालत आलेली आणि शंकराचार्यांपासून माझ्या श्री गुरु पर्यंत चालत आलेली परंपरा, त्या परंपरेला मी वंदन करतो, त्या संप्रदायाला मी वंदन करतो. म्हणून ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या. वेदानी प्रतिपादन केलं तसं स्वीकारायचं, ते परंपरेने उचललेलं असतं. आणि मग आत्मरूपता येते. नाहीतर आत्म्याचा अंदाज सुद्धा येत नाही. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञान. परंपरेसमोर सश्रद्ध होऊन नतमस्तक व्हा. श्रद्धा असून सुद्धा बर हुकुमदा आचरण नसेल, तत्परा संयतेंद्रिया, त्याचा उपयोग नाही होत. आणि जर असेल तर ज्ञानम लब्ध्वा पराशांती अचिरेण अधिगच्छति. खऱ्या सुखाचा मार्ग श्री गुरु, आचार्य, परंपरा, वेद यांनी मला दिलेला आहे. हा वाटचाल मला करायची आहे. म्हणून न विद्मो न विजानीमो. असं असल्यामुळे संप्रदायाची गरज आहे, परंपरेची गरज आहे. नाही तर न विद्मो न विजानीमो, मला कळेल कसं आत्मस्वरूप? ते विदितही नाही आणि अविदित पण नाही. मग मला कळेल कसं? हे संप्रदाय सांग. म्हणून अचानक उभावलं एखादं नाव खूप मोठं घेऊन जातं आणि मग ते मोठं झालेलं नाव मग आम्ही लगेच त्याच्या मागे लागतो आणि मग त्याच्यातून काय होतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. कोणाची नावं कशाला घ्या, ज्यांनी त्यांनी समजून घ्या काय आहे. अविद्येच्या सृष्टीतून विद्येच्या साह्याने बाहेर पडून ज्ञान करून देणारा संप्रदाय स्वीकारावा. काहीतरी करत राहणं, काहीतरी चालू ठेवणं, याला संप्रदाय म्हणत नाही. शास्त्रानुरूप करत राहणं अविद्या निवृत्तीच्या प्रक्रियेचा भाग आहे. तो शास्त्रांनी सर्टिफाईड केलेला आहे आणि श्री गुरूंनी अनुभवून तुम्हाला सांगितलेला आहे. या ठिकाणी संप्रदायाची गरज आहे, या ठिकाणी परंपरेची गरज आहे. संप्रदाय शिकवतो कसं चाललं पाहिजे. परंपरेने आचरण केलेलं असतं. प्राण जाये पर वचन न जाये. परंपरा कशी आहे? अरे राजा दिलीपापासून आहे, प्राण द्यायला तयार आहे एका गायीसाठी, पण तिची रक्षा करण्याची मी हमी घेतली आहे, मी तिला मरू देणार नाही. वाटचाल एकाच ट्रॅकनी होण्यासाठी परंपरेची गरज आहे. बहिर्वृत्तीला आळा बसण्यासाठी परंपरेची गरज आहे. अविद्या निवृत्ती होऊन घेण्यासाठी परंपरेची गरज आहे.
ध्येयाप्रत पोचण्यासाठी संप्रदायाची गरज आहे आहे आणि आहे. सगळीकडलं सगळं वाचत सुटलं ना, अगा उगवला गवसती किती एक वाटा दिसती आणि तिथुलेही काय चाली जाती सांगे मज. सर्व ग्रंथांमधलं सामान्य सूत्र लक्षात येत नाही तोपर्यंत संप्रदायाचेच ग्रंथ अभ्यासावे, तोपर्यंत बाकी ग्रंथ अभ्यासू नये. अद्वैत संप्रदाय. काही जण जे मिळेल त्या पुस्तकाचा अभ्यास करतात. पुस्तकांवर हेडिंग सुंदर असतं, गीता जशी आहे तशी. भगवद्गीता ऍज इट इज, जशी आहे तशी म्हटलं तरीही अद्वैत नाही सांगितलेलं लक्षात ठेवा. इस्कॉन द्वैत आहे, द्वैताचा अभ्यास नाही करायचा असे ग्रंथ नसतात वाच. संप्रदाय एका ट्रॅकवर ठेवतो, एका ट्रॅकवर राहिलं तर गाडी स्टेशनावर जाऊन पोहोचते. थोडक्यात सांगतो, मला घड्याळीची कल्पना आहे. वारकरी संप्रदाय जर घेतला तर नाम ठरलेलं आहे रामकृष्ण हरी, दैवत ठरलेलं आहे पांडुरंग, स्थान ठरलेलं आहे आळंदी, देहू, नेवासा. यामध्ये जा, भटकंती होणार नाही. ग्रंथ ठरला आहे ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अमृतानुभव, चांगदेव 65. समर्थ संप्रदायात इथे माझी मर्यादा मी घालून घेतली पाहिजे. मग नाथ भागवत म्हणता येतं, नाथ महाराजांचा हरिपाठ म्हणता येतो, तुकोबांची गाथा म्हणता येते, तुकोबांचा हरिपाठ घेता येतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम. समर्थांची परंपरा घेतली, नाम ठरलाय श्रीराम जय राम जय जय राम, दैवत ठरला आहे प्रभू श्रीराम, स्थान ठरलाय सज्जनगड, जाम, चाफळ. ग्रंथ ठरले आहेत मनाचे श्लोक, दासबोध, आत्माराम. प्रस्थांतरही आहे समर्थ संप्रदाय. मग चाकोरी सोडून माणूस धावत नाही. संप्रदाय आणि परंपरा याचा पुरेसा आणि गंभीर विचार आम्ही करत नाही, म्हणून आम्ही कोणत्याही गुरूंच्या मागे लागतो. त्यांना संप्रदाय नसतो, परंपरा नसते, अचानक त्यांचं नाव कुठे आलं असतं, वर उभारून आलं असतं. त्यांच्या मागे मोठमोठ्या कार्स असतात, त्यांच्या मागे विदेशातले लोक असतात, आणि मग आत्मा नाही कळत. तेवढा कळायचा राहून घेतो. म्हणून कैसेनी आपणा जाणावे आपणा माझी, संप्रदाय आणि परंपरेनी कळतं. आज आपण या मंत्राला पूर्ण केलेला आहे. अज्ञेय आणि अनिर्वाच्य आत्मा या ठिकाणी सांगितलं आहे. न तत्र चक्षुर गच्छति न वाग गच्छति नो मनो न विद्मो न विजानीमो यथै तदनुशिष्या धन्य देव तद विदिता दथो अविदिता दती इति शुश्रुम पूर्वेशाम ये नस्तद द्वा चक्षुरे. अशा पद्धतीने पुढले काही दिवस आम्ही उभयता बाहेरगावी असल्यामुळे आपल्याला केनोपनिषदाचं पूर्वी झालेलं रेकॉर्डिंग टेलिकास्ट करणार आहोत. तेवढं आपण नियमाने एकदा रिव्हिजन म्हणून काही दिवस ऐका. बाहेरगावची प्रवचन करणं जरूर आहे. आणि इथे मी जेव्हा असतो त्यावेळेला मी लाईव्ह पुन्हा, आम्ही दोघांपैकी कोणी एक जण असेल तरी आम्ही पुन्हा लाईव्ह हे करणार. आणि काही दिवस रेकॉर्डिंग आणि लाईव्ह याचं आपल्याला मिश्रण करावं लागणार. आणि काकांच्या कार्यासाठी बाहेर जाणं गरजेचं आहे. बोलवल्यानंतर मला जावं लागतं. मला त्या शब्दाचा सन्मान ठेवावा लागतो. गुरूंची आज्ञा जपावी लागते. या पद्धतीने आपल्या सगळ्यांना वंदन करतो. सोमवारपासून पुन्हा केनोपनिषदाचं लाईव्ह रेकॉर्डिंग आपल्याला ऐकायला मिळेल. उद्या भगवद्गीता, आणि आज 8 ते 9 दासबोध, आणि रात्री 9 वाजता डोंबिवली ठाणे यातील भगवद्गीता, त्याची लिंक ग्रुपवर टाकूया. या गोष्टीची आठवण करून आज मी आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. तुम्ही काय रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काका.